हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 21. निर्वासनो निरालंबः स्वच्छंदो मुक्तबंधनः क्षिप्तः संसार वातेन चेष्टते शुष्क पर्णवत. अनुवाद: ज्ञानी पुरुष वासनारहित होऊन परावलंबन तेजून स्वच्छंदपणे आणि बंधनरहित झाल्यावर संसाररूपी हवेत एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो. विवेचन: ज्याला आत्मज्ञान प्राप्तीचा लाभ झाला, ज्याने आत्मज्ञान स्वरूप ओळखले, ज्याला संपूर्ण सृष्टी आत्म्याचेच रूप असल्याचे जाणवते, तो वासनाशून्य होतो. या जगात किंवा नंतर स्वर्ग, मोक्ष वगैरे कोणत्याही बाबींची आसक्ती त्याला उरलेली नसते. म्हणून तो अवलंबनातून सुद्धा मुक्त होतो. असहाय्य व्यक्तीची गरज असते की तिला कोणी मदतीचा हात द्यावा. ज्ञानी असहाय्य नसतो, तो स्वच्छंद होतो. कोणाच्या दबावाने तो कोणतेच कार्य करत नाही, परंतु आपल्या विवेकाने करतो. ज्याची काही अपेक्षा आहे तो त्या अपेक्षेमुळे बंधनात सापडतो व अपेक्षा शून्य माणूसच स्वच्छंद होऊ शकतो. घर, कुटुंब, पैसा, पद, प्रतिष्ठा ही अपेक्षामुळे सामान्य माणूस स्वतःला बंधनात अडकवतो. ह्या वस्तू माणसाला बांधत नाहीत, अपेक्षा बांधते. जर सर्व अपेक्षांचा त्याग केला तर कुणीही स्वच्छंद होऊ शकतो, बंधनातून मुक्त होऊ शकतो. अष्टवक्र स्वामी म्हणतात की वाळलेले प्राण जशी वाऱ्याच्या झोताप्रमाणे हालते, त्याचप्रमाणे ज्ञानी माणूस या जगाच्या वाऱ्यात वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो. ज्याप्रमाणे वाळलेले पानाची जशी काही इच्छा, वासना, मर्जी नसते, जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे ती जाते, त्याच प्रकारे ज्ञानी सुद्धा आपल्या मर्जीचा, आग्रहाचा त्याग करून जगरूपी वाऱ्यात जगाप्रमाणे व्यवहार करतो. अध्याय 18, श्लोक 22. असंसारस्य तु क्वापि न हर्षो न विषादता स शीतल मना नित्यम विदेह इव राजते. अनुवाद: संसारमुक्त पुरुष न कधी हर्षित होतो, न कधी विषाद करतो. तो शांत मनाचा पुरुष, मुक्त पुरुष म्हणून शोभून दिसतो. विवेचन: मनुष्याचे जग त्याच्या बाहेर नाही, त्याच्या आतल्या वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ह्याच त्याचे जग आहेत. ह्या अपेक्षा व वासनांचे बाह्य प्रतिबिंब म्हणजेच त्याचे जग असते. ह्या अपेक्षा व वासनाच त्याच्या हर्षाचे व विषादाचे कारण असते. पण जीवनमुक्त पुरुष हा संसाराच्या अपेक्षातून मुक्त झालेला असल्याने त्याचे मन शांत झालेले असते. म्हणून तो हर्षित होत नाही व विषाद सुद्धा करत नाही, कारण त्याला अपेक्षाच उरलेल्या नसतात. म्हणूनच तो देह असूनही विदेह म्हणजे मुक्त पुरुष म्हणून शोभून दिसतो. अध्याय 18, श्लोक 23.
कुत्रापि न जिहासा अस्ति आशा वा अपि न कुत्रचित्त आत्मा रामस्य धीरस्य शीतलाच्छत्तर आत्मनः. अनुवाद. आत्मरूपात रममान झालेल्या व शीतल, शांत, निर्मल मनाच्या धैर्यशील पुरुषाला काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही व कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही. विवेचन. अज्ञानी माणूस पैसा, पद, पत्नी, मुले, यश, मान सन्मान, प्रतिष्ठा अशा नश्वर सुखातच रमलेला असतो. त्याला या सर्व गोष्टींच्या सुखाची लालसा असते, यातच त्याला आनंद वाटतो. परंतु हे सुख दुसऱ्यापासून मिळवावे लागते. कोणत्याही क्षणी दुसरी व्यक्ती हे सुख हिसकावून घेऊ शकते व दुसऱ्यांचा भरोसा काय. ज्या प्रकारे व्यक्ती दुसऱ्यापासून सुख प्राप्त करू इच्छिते त्याच प्रकारे दुसरे लोक तिच्यापासून सुख प्राप्त करू इच्छितात, पण सुख देण्याची कुणालाच इच्छा नसते. म्हणून संघर्ष सुरू होतो, हिसकाहिसकी सुरू होते व त्यामुळे केवळ क्लेश, त्रास, दुःखच निर्माण होते. सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ही गुलामी आहे. सुखाच्या लालसेने मनुष्य त्या गुलामीत स्वतःहून अडकत जातो. म्हणून ज्ञानी लोक अशा सुखांना असत्य व बंधनकारक समजतात. जे सुख दुसऱ्यावर अवलंबून असते ते असत्यच असते. थोड्याशा सुखासाठी मनुष्य स्वतःला दुसऱ्याला विकून टाकतो. यापेक्षा माणसाचा दुसरा घोर अपमान तो काय असू शकेल. म्हणून ज्ञानी पुरुष सर्व इच्छांचाच त्याग करतात. त्यानंतर कोणत्याही वस्तूची वा क्षणिक सुखाची प्राप्ती करण्याची वा जे यथाप्राप्त झाले आहे त्याचा त्याग करण्याची त्यांना इच्छा नसते. ते केवळ आपल्या आत्मरूपात रममान होऊन शाश्वत सुखाचा उपभोग घेतात. म्हणून त्यांचे चित्तही निर्मळ राहते. ओम शांती शांती शांती.